नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत मटार बटाटा भाजी म्हणजेच आलू मटार। हॉटेलमध्ये मिळते तशी अगदी सेम आलू मटारची भाजी। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आलू मटार भाजी बनवण्यासाठी 3 बटाटे मी उकडून कट करून घेतलेत। अर्धी वाटी मटार आहेत, हे ताजे हिरवे मटार आहेत। एक कांदा कट करून घेतलेला आहे। एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे। त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। 2 तमालपत्र आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। कढईमध्ये 3 चमचे तेल घालून घ्या। त्यामध्ये पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग घाला। त्यानंतर तमालपत्र व दालचिनी घालून घ्या। कट केलेला कांदा घालून छान परतवून घ्या। कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत त्याला परतत रहा। पहा, आपला कांदा गुलाबी रंगाचा झालाय। आता त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालून घ्या। परत परतून घ्या। त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्या आणि हा टोमॅटो छान मऊसर होईपर्यंत त्याला परतून घ्या। पहा, टोमॅटो आपला मऊसर झालेला आहे। आता त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घालून छान सर्व जिन्नस एकत्रितपणे मिक्स करत 1 मिनिटभर परतून घ्या। पहा, आपला मसाला छान तेल सोडू लागलेला आहे आणि किती सुंदर कलर त्याला आलेला आहे। आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्या। कोथिंबीर पूर्ण घालायची नाहीये, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि वरतून घालण्यासाठी थोडीशी बाकी ठेवलेली आहे। आता यामध्ये बटाटा घालून घ्या। त्यासोबत हिरवे मटार घाला आणि हे सर्व व्यवस्थित एकत्रित परतून घ्या। 1 मिनिटभर परतल्यानंतर याच्यामध्ये 1 ते 1.5 वाटी पाणी घालून घ्या। तुम्हाला रस्सा किती पातळ हवाय किंवा भाजी किती पातळसर करायची आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। शेवटी याच्यामध्ये मीठ घाला आणि छान उकळी येईपर्यंत ही भाजी शिजू द्या। पहा, आपल्या भाजीला उकळी आलेली आहे। आता वरतून थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घ्या आणि गॅस बंद करा। तयार आहे आपली मटार बटाटा भाजी।